सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यात 45 वर्षात पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात आले आहे. मान्सून पूर्व पावसामुळे 21 मे रोजी उणे 23% पोहोचलेले उजनीतील पाणी पातळी उणे 2% आली. 6 दिवसात उजनीत तब्बल 12 टीएमसी पाणी जमा झाले असून सध्या धरणात दौंड व धरण परिसरातून पाणी जमा होत आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी 12 पर्यंत धरण प्लस मध्ये येईल असे लाभक क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याप्रमाणे धरण प्लस मध्ये आले आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनीतून शेतकऱ्यांसाठी सलग 60 दिवस 2 आवर्तने सोडली जावीत. याशिवाय सोलापूर शहरासाठी देखील भीमा नदीतून पाणी सोडावे लागले. त्यामुळे 18 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा उणे पातळीत गेला होता. एका महिन्यात धरणाची पातळी उणे 23% झाली होती. मान्सूनचे आगमन आणि जिल्ह्यातील यापूर्वीचा पाऊस यामुळे धरणाची पातळी यंदा मे अखेर उणे 50% पर्यंत खाली जाईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. मात्र मागील 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे उणे 23% झालेले उजनी धरण आता 27 मे रोजी प्लस मध्ये आले आहे. मे महिन्यात धरणाची पातळी प्लस मध्ये होण्याची ही 45 वर्षातील पहिलीच वेळ आहे. धरणात सध्या दौंडवरून 19,000 आणि धरण परिसरातील पावसाचा 11,000 क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.